हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 34, भाग 4. तर प्रेक्षक हो, आपण मागील 3 भागांमध्ये याच श्लोकावर चर्चा करताना अधिकृत गुरूंना शरण जाऊन कशी नम्रतेने त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न केलं पाहिजे यावर चर्चा केली. आज आपण पाहू की आपण गुरूंना सेवेद्वारे प्रसन्न करून आध्यात्मिक प्रश्न विचारून कसा ज्ञानबोध करून घेऊ शकतो ते. तर प्रेक्षक हो, शिष्य हा नेहमी अधिकृत गुरूंकडून सर्वोत्तम जाणण्यासाठी जिज्ञासू असला पाहिजे. जर आपण कोणाला भगवद्गीता वाचा असं सांगितलं तर ते म्हणतात की माझ्या जीवनामध्ये सुख आहे, माझं घर आहे, माझा परिवार आहे, मुलं आहेत, मी छान आनंदी जीवन जगत आहे, मग मी भगवद्गीता का वाचावी? अशी त्यांना काहीही आध्यात्मिक जिज्ञासा नसते. परंतु प्रत्येकच जण असाच असतो असं नाही. तर काही लोक जिज्ञासूही असतात, पण खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. ते भगवद्गीता क्लासमध्ये पैसे कसे कमवायचे अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. किंवा आपण जर म्हटलं की उत्तम प्रकारे इंटरव्ह्यू देण्यासाठीचे 6 कान मंत्र मी तुम्हाला भगवद्गीतेनुसार सांगणार आहे, तर तेथे खूप साऱ्या तरुणांची गर्दी होते. तेही जिज्ञासूच असतात, परंतु नोकरी मिळवण्यासाठी. व्यवसाय कसा वाढवावा किंवा आर्थिक परिस्थिती खराब आहे, मग काही पूजा वगैरे करू का? अशा प्रकारे लोक वेगवेगळ्या गोष्टींसाठी जिज्ञासू असतात. म्हणून आपण अथा तो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे दिव्य सत्य जाणण्यासाठी जिज्ञासू असलं पाहिजे. हे खूप खूप महत्त्वाचं आहे. भगवंत कोण आहेत, मी त्यांना बघू इच्छितो, ते कोठे राहतात, त्यांचे काय गुण आहेत, त्यांच्या काय लीला आहेत, ते कोणाबरोबर राहतात, या सर्व गोष्टींबद्दल आपण जिज्ञासू असलं पाहिजे. पण काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की काही भोंदू गुरु वगैरे असतात, ते त्यांच्या शिष्यांना सांगतात की जास्त प्रश्न विचारू नका, मी जेवढं सांगितलं आहे तेवढंच करा. परंतु प्रेक्षक हो, वैदिक शास्त्रामध्ये आपल्याला आध्यात्मिक जिज्ञासा करण्यास, प्रश्न विचारण्यास पूर्ण मुभा आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने श्रीकृष्णांना प्रश्न विचारले तेव्हाच तर श्रीकृष्णांनी आपल्याला भगवद्गीता दिली. तसेच भागवतामध्ये परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारतात की जो मनुष्य मृत्युमुखी पडणार आहे त्याची काय कर्तव्य आहेत, आणि तिथपासूनच भागवतमला सुरुवात होते, जे भागवतम 18,000 श्लोकांमध्ये नंतर सांगितले गेले. म्हणून आपणही प्रश्न विचारले पाहिजेत. बुद्धिमान मनुष्याला आध्यात्मिक विज्ञान सविस्तरपणे जाणून घेण्याविषयी तीव्र जिज्ञासा असणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी त्यानं आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. जसे आपण प्रभुपादांच्या कृपेने या गीता जीवनी प्रकल्पामार्फत भगवद्गीता सविस्तरपणे जाणण्यासाठी जिज्ञासू आहोत. अशा प्रकारे गंभीर विद्यार्थ्याने आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन त्यांना पूर्णपणे शरण जावे. तसेच त्याने त्यांचे उपदेश पूर्णपणे जाणून घेण्यासाठी त्यांना प्रश्न विचारावेत, आणि त्याचवेळी त्यांची प्रेमाने सेवाही करावी, जेणेकरून ते शिष्यावर प्रसन्न होऊन त्याला दिव्य विषयांचे सोपे विवेचन करून सांगू शकतील. परंतु शिष्याने आध्यात्मिक गुरूंसमोर आव्हानात्मक वृत्ती प्रकट करू नये. जर आपण आव्हान देण्यासाठी प्रश्न विचारले तर गुरु आपल्याला ते ज्ञान यथार्थ रूपात देऊ शकणार नाहीत जे ते देऊ इच्छितात. काहीतरी वरवरचे उत्तर देऊन आपल्याला ते टाळतील. गुरूंना आव्हान देणे म्हणजे गुरु परंपरेला आव्हान देणे, भगवंतांना आव्हान देणे होय. उदाहरणार्थ, समजा आपल्याला एखाद्या वरिष्ठ भक्ताने किंवा गुरूंनी एखादा खूप चांगला मुद्दा स्पष्ट करून सांगितला, जसे की आपण हे शरीर नाही तर आत्मा आहोत. परंतु आपण असं म्हणालो की असं कसं होऊ शकेल, आत्मा कुठे दिसतो, दिसतं तर हे शरीरच ना, मग मी शरीराला न मानता आत्म्याचं अस्तित्व कसं काय मानू? असं जर आपण म्हटलं तर हे आव्हानात्मक बोलणं झालं, हो की नाही? म्हणून आपण नम्रतेने विचारलं पाहिजे की असं कसं होऊ शकेल. प्रभुपादांनी याचा उल्लेख कोठे केला, कृपया त्याबद्दल सविस्तर सांगाल का? इतक्या नम्रतेने विचारलं पाहिजे. गुरूंच्या बोलण्यावर शंका घेऊन अपराध करू नयेत, तर कृतज्ञतापूर्वक विश्वास ठेवून त्यांची शिकवण स्वीकारली पाहिजे. तसेच प्रेक्षक हो, कोणत्याही पूर्वग्रहांनी दूषित होऊ नाही तर मोठ्या नम्रतेने आपण गुरूंना प्रश्न विचारले पाहिजे, जे आपल्याला आणि इतरांनाही आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी सहाय्यक ठरतील.
उदाहरणार्थ परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींसमोर जेव्हा प्रश्न मांडले तेव्हा शुकदेव गोस्वामी खूप प्रसन्न झाले, कारण त्यांनी भगवंतांबद्दल प्रश्न विचारले होते की ज्यामुळे शुकदेव गोस्वामींना भगवंतांचे गुणगान करण्याची संधी मिळाली होती. आणि त्यांनी असे प्रश्न विचारले होते की ज्यामुळे सर्व मनुष्य समाजाला त्यांना फायदाच झाला. अशा प्रकारे जेव्हा आपण गुरूंना शरण जातो, त्यांची सेवा करतो, त्यांना नम्रतेने आध्यात्मिक प्रश्न विचारतो, तेव्हा गुरु आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देऊन प्रतिसाद देतात. कारण ते ज्ञानी असतात, आत्मसाक्षात्कारी असतात. त्यांनी अगोदरच परमसत्य पाहिलेलं असतं आणि त्यामुळेच ते हे ज्ञान आपल्याला देऊ शकतात. म्हणून अशा प्रकारे योग्य भावामध्ये आपण जेव्हा गुरूंच्या समोर जाऊ तेव्हा गुरु आपल्याला आणखीन भगवंतांजवळ घेऊन जातात. हे एक सुंदर आदानप्रदान आहे. प्रेक्षक हो, श्रीकृष्ण आपल्यावर किती प्रसन्न आहेत हे आपल्याला कसं समजेल? तर आपले जे गुरु आहेत ते आपल्यावर किती प्रसन्न आहेत त्यावरून. प्रेक्षक हो, या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरवलेला आहे. काही लोक असा विचार करतात की बऱ्याच लोकांचे गुरु असतात, फॅशन आहे, मग आपण हे गुरु बनूयात. आपण हे वैष्णवांचे नियम वगैरे काही पालन करू शकणार नाही बाबा, मग कोणालाही गुरु बनवूयात, असे ते विचार करतात. त्यांचं मग शोषण होतं, त्यांची आध्यात्मिक प्रगती होत नाही आणि त्यांचा विश्वासही तुटतो. म्हणून आपण ज्यांनी त्यांचे सर्व जीवन श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित केलेलं आहे, त्या सत्याचं दर्शन घेतलेलं आहे, अशा प्रामाणिक वैष्णव गुरूंच आपल्याला ज्ञान प्रदान करू शकतात. म्हणून आपण अशा गुरूंकडे गेलं पाहिजे. उदाहरणार्थ श्रील प्रभुपाद अशा योग्य आध्यात्मिक गुरूंची शरण घेऊन त्यांच्याकडून भगवंतांबद्दल श्रवण केलं पाहिजे. आपल्या भौतिक समस्यांबद्दल नाही, तर त्या गुरूंनी दिलेल्या प्रवचनांसंबंधित जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न येत असतील तर तेही मोठ्या नम्रतेने गुरूंना विचारावेत, लाजू नये. कारण जेव्हा भगवत कथा होत असते तेव्हा श्रवण करणाऱ्याचा, कथा करणाऱ्यांचा आणि जिज्ञासा करणाऱ्यांचा तिघांचाही उद्धार होतो. नम्रतेने म्हणूनच जिज्ञासा केली पाहिजे. प्रेक्षक हो, कृष्ण भक्त गुरु स्वभावतःच दयाळू असतात. शिष्य पण नम्र, स्थिर आणि सेवेसाठी तत्पर असतील तर हा विनिमय पूर्ण होतो आणि त्या शिष्याचे आध्यात्मिक कल्याण होते. ज्याप्रमाणे एखाद्या सुपीक जमिनीत कोणी बी पेरले तर लगेचच ते बीज अंकुरते, परंतु उजाड रानावर जर कोणी बी पेरले तर ते अंकुरत नाही. त्याचप्रमाणे अहंकारी शिष्याने ज्ञान जरी घेतले तरी तो त्याला स्वीकार करीत नाही आणि किंवा आव्हान करतो आणि वेडे वाकडे प्रश्न विचारतो. परंतु जे कोणी सेवा तत्पर आणि नम्रतेने प्रश्न विचारतात ते तत्काळ आध्यात्मिक ज्ञानाचा आशीर्वाद प्राप्त करतात. प्रेक्षक हो, आपल्याला मुक्ती हवी आहे, प्रेम हवा आहे, या जगातून बाहेर पडण्याचा मार्ग हवा आहे, बरोबर? तो शोधण्यासाठी आपल्याला एका गाईडचीही आवश्यकता आहे. म्हणजेच अशा गुरूंची आवश्यकता आहे की जे स्वतः ज्ञानी आहेत, जे जाणतात की या जगातून बाहेर कसं पडू शकतो. खरं तर ते बाहेर पडलेलेच असतात, ते आपल्याला घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. गुरूंनी अगोदरच मुक्ती मिळवलेली असते, ते परंपरागत प्रामाणिक गुरु असतात. अशा गुरूंना आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याबाबत प्रश्न विचारले पाहिजे. तेव्हा गुरु सांगतात की हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, गीता भागवताचे पठण करा, सेवा करा. अशा प्रकारे गुरु आपल्याला उत्तम मार्ग दाखवतात. प्रामाणिक गुरूंची म्हणूनच तर आवश्यकता आहे. ही साखळी लुप्त होऊ शकते परंतु संपत नाही. जेव्हा ही साखळी तुटते तेव्हा भगवंत स्वतः किंवा त्यांच्या भक्तांद्वारे येऊन ती पुन्हा जोडतात. आपल्याला माहीत आहे की श्रीकृष्णांनी भगवद्गीतेचं ज्ञान सर्वात अगोदर सूर्यदेव विवस्वानांना दिलं होतं, परंतु ती परंपरा काही कारणाने तुटल्यामुळे श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा भगवद्गीतेचं ज्ञान अर्जुनाला दिलं. श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की ही गुरुशिष्य परंपरा चालत राहिली पाहिजे. म्हणून प्रेक्षक हो, आपण अंधानुगमन न करता विनम्रतेने जिज्ञासा करून सेवेद्वारे जेव्हा प्रश्न विचारू तेव्हा आत्मसाक्षात्कारी गुरु ज्ञानाने आपल्याला दीक्षित करतात. कारण आपण स्वतःहून श्रीकृष्णांना समजून घेऊ शकत नाही. सर्व गोष्टींचे समन्वय करून
समजून घेऊन आचरणात आणू शकत नाही. म्हणून शास्त्रांमध्ये भगवद्गीतेमध्येही भगवंत गुरूंकडे जाण्यास सांगतात की जे स्वतः आत्मसाक्षात्कारी आहेत आणि भगवंत काय इच्छितात हे असे गुरु जाणतात. म्हणून आपण अशा गुरूंची शरण घेतली पाहिजे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण अंधानुसरण न करता अधिकृत गुरूंची मोठ्या नम्रतेने सेवा केली पाहिजे आणि त्यांना प्रसन्न करून आध्यात्मिक जिज्ञासा करून ज्ञानबोध करून घेतला पाहिजे. नम्रतेने दिव्य प्रश्न विचारल्याने योग्य उत्तरे मिळतात. त्यापुढे काय होते हे भगवंत भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांमध्ये सांगणार आहेत. मिथ्या अहंकाराचा त्याग करून विनम्रतेने गुरूंना आध्यात्मिक प्रश्न विचारूयात, भगवत ज्ञान मिळवूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.